सप्तशृंगी मातेचं मूळ रूप असलेल्या वणी येथील जगदंबा मातेचं मंदिर आणि परिसरात आज धनुर्मास आणि शाकंभरी नवरात्रोत्सवाची सांगता, शाकंभरी पौर्णिमा आणि भोगी असा एकत्रित आलेल्या दुग्ध शर्करा योगाची पर्वणी साधत शिर्डी साकुरी शिव येथील शिवशक्ती मित्र मंडळ आणि श्री सप्तशृंगी देवी विश्वस्त मंडळ यांनी सुमारे 16,001 दिव्यांची आरास, शोभिवंत फटाक्यांची आतिषबाजी, डिजिटल फायर करून नेत्रदीपक असा दीपोत्सव साजरा केला। शिर्डी येथून श्री शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीनं दरवर्षी मंडळाचे प्रमुख अंबादास आसने, दत्तात्रय आसने यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ते सप्तशृंगीगड साईनाथांची पालखी रथाचं आयोजन केलं जातं। यंदा पदयात्रेचे 14वे वर्ष असून दरवर्षी मकर संक्रांतीला शिर्डी साकुरी येथील पदयात्रेकरू सप्तशृंगीगडावर आदी मायेच्या चरणी नतमस्तक होतात। सुरुवातीला 7 पदयात्रेकरूंनी सुरू झालेल्या पदयात्रेत दरवर्षी वाढ होत आहे। यावर्षी 200 पदयात्रेकरू भाविक पालखी यात्रेत सहभागी झाले होते। गेल्या 13 वर्षांपासून येथील जगदंबा माता मंदिरात जगदंबा माता संस्थांच्या सहकार्यानं भोगी आणि मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येस दीपोत्सव साजरा केला जातो। आज सोमवार दिनांक 13 जानेवारीला मंडळाच्या सदस्यांनी सायंकाळी 6:30 वाजता मंडळाच्या पदयात्रेकरू भाविकांनी प्रथम जगदंबा मंदिर, सभा मंडप, तलाव परिसरात दिव्यांची आकर्षक मांडणी केली। त्यानंतर शिस्तबद्ध आणि नियोजन करत पंत्या प्रज्वलित करण्यात सुरुवात केली। 7:30 वाजता जगदंबा देवीची आरती सुरू होईपर्यंत मंदिर परिसरात 16,001 दिवे प्रज्वलित करून आदी मायेची सांज आरती करण्यात आली। यावेळी जगदंबा मंदिर आणि परिसर नेत्रदीपक दीपोत्सवाच्या प्रकाशानं उजळून निघाला होता। दीपोत्सवात सहभागी आणि बघण्यासाठी वणीकरांनी मोठ्या संख्येनं हजर होते। दीपोत्सवानंतर हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज वैद्य यांचे भोगीनिमित्त संगीतमय हरिकीर्तन झाले। शिर्डी येथून 10 जानेवारीला निघालेल्या साईबाबांचा रथ पालखी आजच्या वणी येथील दीपोत्सव साजरा करून मंगळवारी 14 तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी वणीगडावर आदिमाया सप्तशृंगीच्या भेटीसाठी दाखल होणार आहे। दीपोत्सव यशस्वीतेसाठी शिवशक्ती मंडळाचे सदस्य, सप्तशृंगी देवी न्यासाचे विश्वस्त मंडळ यांचे सहकार्य लाभले। पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आज आपल्या सप्तशृंगी मातेचं मूळ रूप असलेल्या जगदंबा माता वणी येथे आज फळांची व फळेभाज्यांची, पालेभाज्यांची मोठी आरास आपण आज इथे संपन्न केलेली आहे। या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला आपण भोगी असं म्हणत असतो। त्या भोगीनिमित्त शिर्डी येथील साकुरी शिव येथील शिवशक्ती मित्र मंडळ शिर्डी येथील दत्ता आसने यांच्या दिंडीचं प्रस्थान इथे झालेलं आहे। या दिंडीचं एक महत्त्व आहे। इथे आज त्यांचं 16वं वर्ष आहे। या 16व्या वर्षामध्ये त्यांनी एक पण केलेलं आहे की आम्ही दरवर्षी 1,000 दिवे वाढवत जाऊ। आज 16वं वर्ष असल्यानिमित्त त्यांनी आज 16,000 दिवे या पंचक्रोशीत लावले। त्याच्याबरोबर फटाक्यांची आतिषबाजी असेल, इलेक्ट्रॉनिक फायर असतील, त्यांनी हा जो देवी मंदिर परिसर आहे हा अतिशय उत्साहानिमित्त आणि उत्सवाचा आणि प्रेरणादायी आणि अतिशय थाटामाटात हा उत्सव साजरा केला। मी आमच्या देवी ट्रस्टच्या वतीने, वणी ग्रामस्थांच्या वतीने मी या दिंडीचं खूप असं मनापासून स्वागत करतो आणि यापुढे पण त्यांनी अशीच या भगवती चरणी सेवा करत राहू अशी मी आमच्या वणीवासियांतर्फे सप्तशृंगी देवी ट्रस्टतर्फे मी त्यांना विनंती करतो। दत्त महाराज बोला बोला। शिवशक्ती मित्र मंडळ शिर्डी साकुरी शिव आणि जगदंबा माता मंदिर जे वणी सप्तशृंगी मातेचं मूळ रूप आहे, या ट्रस्टच्या वतीने आम्ही हा दरवर्षीच्या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला भोगीनिमित्त हा दीपोत्सव साजरा करत असतो। आणि हा दीपोत्सव करत असताना दरवर्षी आम्ही ह्या दिव्यांमध्ये 1,000 या संख्येने भर घालत असतो। हा दीपोत्सव करताना आमच्या मनात खूप मोठी श्रद्धा असते आणि आम्ही या श्रद्धेनं भक्तीच्या रूपाने हा दीपोत्सव करतो आणि ही ऊर्जा घेऊन आम्ही वर्षभर आम्ही वावरत असतो। हा सगळा सोहळा साजरा करत असताना आमच्या मनात असलेला आनंद आणि देवीसमोर केलेले हे नेत्रदीपक आणि नयनरम्य असं हे रूप आम्ही आमच्या डोळ्यात साठवून ठेवत असतो। आणि हा सोहळा साजरा करत असताना आम्हाला अनेक दानशूर व्यक्तिमत्व सहकार्य करत असतात। तसेच मंदिर ट्रस्ट आणि अनेक ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा दीपोत्सव उत्तरोत्तर असाच वाढत राहू ही मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करीन आणि दीपोत्सव आनंदाने साजरा झाला। दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी।